चला पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये मी माया ठाकरे तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। आज आपलं घर दाखवणार आहे गावाकडचा नवीनच बांधकाम चालू आहे। हे पा खिडक्या वगैरे बसून झाल्या आहेत। पुढची बाजू अशा प्रकारे दिसते। आता आपण मध्ये जाणार आहोत। हा आपला हॉल। इथेपर्यंत आपला बांधकाम झालाय लिंटनच्या वरती। सगळ्या खिडक्या बसवलेल्या आहेत। आता ही पुढची खिडकी आहे। आता आपण किचन मध्ये प्रवेश करत आहोत। इथं किचनला थोडी वरती खिडकी आहे। ही पडदे वगैरे आहे। 2 पडदे टाकलेले आहेत। आता आपण तसंच सरळ पुढे जाणार आहोत बेडरूम मध्ये। इथं माझी सासू-सासरे झोपायला येतात त्याच्यामुळे पलंग वगैरे आहे इथं। इथे पण खिडकी बसवलेली आहे। दोघं बेडरूम मध्ये किचन मध्ये पडदे वगैरे टाकलेले आहेत। आता आपण इकडच्या बेडरूम मध्ये जाऊ। इथं पण मोठी खिडकी टाकलेली आहे। हे पहा अशा पद्धतीने। एवढं बांधकाम बांधून झाला। आता आपण सरळ मागे जाणार आहोत। आता ही शेवटी 5 फुटाची जागा सोडलेली आहे तिथं। इथे आंघोळ करायला आंघोळीची खिडकी वगैरे छोटी घेतली आहे। इथे पण एक मोठी खिडकी टाकलेली आहे। इकडे बाथरूम आहे। आता आपण त्याच्यावरती ना नेक्स्ट व्हिडिओमध्ये पत्रे कसे टाकलेले आहेत ते पाहू आपण। आणखी पत्रे टाकलेले नाही आहेत। हा पेस आहे ती पुढून मागे येण्यासाठी। अजून बराचसा काम बाकी आहे। अशा पद्धतीने छोटासा घर बांधलेला आहे आम्ही गावाकडं। म्हणजे पूर्ण बांधलेला नाही आहे, आणखी बाकीच आहे भरपूर काम। वरती पत्रे टाकायचे आहेत। नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण वरती पत्रे कसं टाकलेले आहे ते पाहू। इथे बालवाडी आहे शेजारीच। मुळाने वणी मुळाने गाव आहे आमचं। आणि इथं बस येतात। बस स्टॉप वरतीच घर बांधलेलं आहे तिथे शेजारीच। इथं काय बसायला वगैरे माणसं येतात। अशा पद्धतीने आपला घर पुढून दिसतोय। कसं आहे नक्की सांगा मला घर।